नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आमरस. तर सध्या आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे आणि आमरस म्हटलं की सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. तर आज आपण इथे साध्या सोप्या पद्धतीने दाटसर आणि काळा न पडणारा आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता छान सुरेख असा दाटसर एकसंध हा आमरस तयार झालेला आहे. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि चॅनलला हाईप करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि आंबे हे मी 10 मिनिटासाठी पाण्यामध्ये असेच भिजवून घेतले होते. आता पहा, पाण्यामध्ये आंबे भिजवल्यामुळे वरची जी सालावरची जी घाण असते ती पटकन आपण स्वच्छ होते. तर पहा, या पद्धतीने संपूर्ण आंबे जे आहेत ते व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत. आणि आंबे धुतल्यानंतर सर्व आंबे इथे मी कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलेत, म्हणजेच कोरडे करून घेतलेत. आता आंबे कोरडे करून घेतले. आता आपण आंब्याची साल काढणार आहोत. तर पहा, प्रत्येक ठिकाणी आंबा कट करण्याची आणि त्याच्यातील गर काढण्याची वेगळी पद्धत असते. तर इथे मी आज साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर या पद्धतीने देठाकडचा भाग जो आहे तो आपल्याला हलक्या हाताने थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी चाकूच्या सहाय्याने सहज अलगद असा हे वरचं जे साल आहे आंब्याचं ते काढून घ्यायचं आहे. पहा, अगदी थोडाही गर जो आहे तो सालाला शिल्लक राहत नाही. अगदी आंबा जसा आहे तसा अगदी व्यवस्थित राहतो आणि आपल्याला जास्तीत जास्त हा आंब्याचा जो गर आहे तो मिळतो. तर पहा, या पद्धतीने संपूर्ण आंब्याची जी वरची साल आहे ती काढायची आहे. दुसरी पद्धत म्हणजे आंबा कट करायचा आणि त्यानंतर चाकूच्या चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण जो सालीमध्ये आंब्याचा गर असतो तर तो काढायचा. या दोन्ही पद्धती आहेत. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ती तुम्ही वापरू शकता. तर मी ही पद्धत दाखवली आहे त्याच पद्धतीने संपूर्ण आंब्याची जी साल आहे वरची ती काढून घेतली. आता आपण याच्यातील जो गर आहे तो वेगळा करून घेणार आहोत आणि कोय वेगळी करणार आहोत. तर त्याच्यासाठी पहा, इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये चाकूच्या साहाय्याने आपल्याला हा आंब्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. अगदी पहा, अगदी सहज हा आंब्याचा गर निघतो आणि अगदी छान असा दाटसर आपला हा आंब्याचा जो आमरस आहे तो तयार होतो. तर अगदी छोट्या भागामध्ये जरी तुम्ही हा आंबा कट करून घेतला तरीही चालेल किंवा अशा मोठ्या बेसीमध्ये कट केला तरीही चालेल. तर या पद्धतीने अगदी संपूर्ण कोय साफ होईपर्यंत व्यवस्थित असा हा आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि अगदी पटकन निघला जातो आणि कोहीला अजिबात थोडाही गर शिल्लक राहत नाही. सर्व गर इथे चाकूने काढल्यानंतर थोडासा हातानेही आपल्याला राहिलेला जो शिल्लक आहे तो आंब्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. पहा, या पद्धतीने अगदी छान सुरेख असा आंब्याची कोय निघली जाते आणि छान असा पहा सर्व आंब्याचा गर अगदी व्यवस्थित असा निघला गेलेला आहे. आंब्याचा गर इथे आपण काढून घेतला आहे. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जो आंब्याचा गर काढून घेतला आहे तो संपूर्णपणे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे अगदी छोटी पाववाटी साखर घेतले आणि अगदी चिमूटभर एवढं मीठ घेतलं. त्यानंतर आंबा काळा पडू नये याच्यासाठी आपण जी टिप्स वापरणार आहोत ती म्हणजे ही की याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आईस क्यूब आणि झाकण लावून आपल्याला हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरला फिरवून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख असा हा आमरस जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्हाला जर आणि आता हा आमरस आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता किती सुरेख हा आमरस दाटसर असा तयार झालेला आहे. तर खातेवेळी काय करायचं आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये थोडंसं दूध वापरून जर तुम्ही आमरस खाल्ला तरीही चालेल किंवा असाच खाल्ला तरीही चालेल. त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर पहा, आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा एवढी वेलची पूड घालायची आहे आणि पुन्हा एकदा सर्व आमरस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला साध्या सोप्या पद्धतीने आमरस जो आहे तो तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही या पद्धतीने एकदा आमरस नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद. व्हिडिओ अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.